आत्ता टेकडीमध्ये आहे आणि टेकडीच्या इथलं आम्ही जंगल सफारी करत आहे. ही जी जंगल सफारी आहे ती बोटेत नव्हती, आता बघत आहात आपण. हे संपूर्ण ह्याला फेरे मारून आपल्याला घेऊन जातात. चला आता आपण संपर्क करूया, काय आपल्या नशिबात असेल ते दिसेल आपल्याला वाघ. आता आपण सफर करणार आहोत केरला जंगल टायगर याची. या ठिकाणी 2-3 मार्गाने येता येतं. या ठिकाणी आल्यानंतर जंगल सफारीसाठी जीप सफारी आहे, पण ती प्रायव्हेट असल्यामुळं तरी थोडीफार रिस्क असते. आणि ही जी आहे हे फॉरेस्टचं आहे, ही बोट जी आहे ती फॉरेस्टची आहे, त्यामुळं रिस्क कमी आहे आपल्याला. आणि हा आपल्याला संपूर्ण आता या कडेकडेने आपल्याला पूर्ण घेऊन जाणार. आणि प्राणी आपल्याला त्या समोर पण आत्ता आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला जवळ गेल्यानंतर दाखवतो. असे सगळे प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. ही संपूर्ण बोट सफारी आहे. याचं तिकीट आहे, एंट्री फी. आपण आपली प्रायव्हेट गाडी पार्किंगला लावायची असते, तिथून 75 रुपये तिकीट देऊन त्यांच्या गाडीतून आपल्याला 4 किलोमीटर अंतरावरती ज्या ठिकाणी बोट आहे तिथं सोडलं जातं. आणि तिथून पुढे ही जंगल सफारीमध्ये ही बोट आहे, याला साधारणतः 255 रुपये तिकीट आहे. पेरियार लेक आगे एक जंगल का अंदर एक डैम है. डैम का नाम पेरियार डैम का कैचमेंट एरिया है. लेक 26 स्क्वायर किलोमीटर है. 26 स्क्वायर किलोमीटर है लेक. टोटल एरिया ऑफ द फॉरेस्ट 925 स्क्वायर किलोमीटर है. वी आर डूइंग ओनली जस्ट 6 किलोमीटर है. शॉर्ट एरिया है. अभी पानी ज़्यादा है, समर सीजन बट रहे. अब पानी अभी वाटर लेवल डैम का वाटर लेवल 133 फीट है. इन समर में 100 फीट है. अभी अंदर पानी है ना, एनिमल नहीं है. समर सीजन बेटर है. समर सीजन बेटर है. अभी ओनली डियर एंड वाइल्ड बफेलो है. मेमध्ये या ठिकाणी जे तुम्हाला मी आत्ता दाखवलं बोट, तर साधारणतः 100 फुटाच्या पण पेक्षा पाणी कमी असतं. त्यावेळेस या ठिकाणी कुठलंही बोटिंग चालत नाही आणि बंद असतं त्यावेळेस. आत्ता सीझन आहे, पण कदाचित आपल्याला वाघ दिसणार नाही, पण डिअर दिसतील आपल्याला. बघूया आता काय दिसतं आपल्या नशिबात असेल ते. जंगल दा डियर एंड छोटा छोटा एनिमल ना, स्क्विरल मंगूस 68 स्पीशीज है इधर भी. एंड birds 238 स्पीशीज birds है, पक्षी इधर भी है. एंड 250 above butterflies. एंड मोर देन 10,000 स्पीशीज trees है. डिफरेंट टाइप ऑफ trees है. आयुर्वेदिक trees also and sandalwoods also. Sandalwood is there? Oh yes. पेरियार व्याघ्र प्रकल्प हा टेकाडी येथील जिल्हा इडुक्की, राज्य केरळ या ठिकाणी आहे. हा केरळमधील एक प्रसिद्ध संरक्षित क्षेत्र आहे, जो वाघ आणि हत्तीसाठी ओळखला जातो. येथे बोट सफारी आणि वॉच टॉवर्समधून वन्यजीव पाहण्याचा अनुभव मिळतो. या प्रकल्पात विविध प्रकारच्या वनस्पती, मासे आणि स्थानिक वन्यजीव आढळतात. पर्यटक थेकडे येथील वन माहिती केंद्रातून येथे सफारीचे आरक्षण करू शकतात. या ठिकाणी आपण जीपनेही प्रायव्हेट जंगल सफारी करू शकता, बोटनेही जंगल सफारी करू शकता. आपले वाहन आपण बुकिंग ऑफिसच्या बाजूला लावून त्यांच्या बसने बोटिंग परिसर जाऊ शकता.
बसचे तिकीट हे 45 रुपये प्रत्येकी हे येऊन जाऊन आहे. फॉरेस्ट भाग असल्यामुळे आपले प्रायव्हेट गाड्या आत जात नाहीत, म्हणून त्यांच्या बसने आपल्याला इथपर्यंत यावे लागते. बोटीने जंगल सफारीला 255 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. 1.5 तासांची जंगल सफारी आहे. या ठिकाणी आपणास हरण, हत्ती व कधीतरी बायचान्स वाघ दिसू शकतात. जंगलच्या बाहेरून आपल्याला ट्रेकिंग करता येतं. इथं बाकी दुसरी कसली सोय नाही, गाड्या नाही आहेत, काही नाही, फक्त ट्रेकिंग करता येतं. आणि साधारण 2 दिवसाचा प्लॅन, 3 दिवसाचा प्लॅन, 2 तासाचा प्लॅन, असे वेगळे वेगळे प्लॅन करतात. आम्ही यूथ हॉस्टेलतर्फे हा ट्रेक केलेला आहे. सुंदर ट्रेक आहे, सगळा जंगलातून आहे. आता माझ्याबरोबर चंदनशिव म्हणून आले, ते पण या ट्रेकला होते, त्यांच्या मिसेस पण होत्या. 5-7 वर्षापूर्वी आम्ही हा ट्रेक केलेला आहे. खूप सुंदर असं जंगल आहे, पाहण्यासारख्या खूप अशा झाडांच्या व्हरायटीज आहेत. झाडंही तशी चांगली, भेटणारे लोक आपल्याला खूप चांगले, गरीब आणि व्यवस्थित बोलतात, व्यवस्थित गायडन्स देतात. रस्त्यात छोटी छोटी गावं आहेत, मंदिरं आहेत, जुन्या काळची मंदिरं आहेत. जेवायची व्यवस्था ते स्वतःहून करतात आणि आम्ही ते एन्जॉय केलेलं आहे. धन्यवाद. आमचे अनंत शिंदेसाहेब अध्यक्ष ज्यांना आम्ही म्हणतो, यांनी आत्ता ह्या ट्रेकची खूप सुंदर अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण कधी या ठिकाणी आल्यानंतर ही बोट सफारी पण करा आणि जंगल ट्रेक हा अवश्य करा. एक मेमोरेबल असा हा ट्रेक असतो. नक्कीच आपण या ठिकाणी आल्यानंतर ट्रेकसाठी प्लॅन करूनच या. चला तर आता आपण पुढचे अजून सफर करूया.
मध्ये सर्व आमचे सहकारी या ठिकाणी सगळे आपले सहकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांनी आता खूप चांगला आनंद घेतलेला आहे. वाघोबाचं दर्शन झालेलं आहे, पियरचं दर्शन झालेलं आहे आणि सगळे आता एकदम उत्साही आहेत, एकदम ताजेतवाने. तुम्ही या ठिकाणी नक्कीच या, मला वाघोबा नक्कीच दिसणार. आमचा आशीर्वाद येतो, वाघ तुम्हाला दिसणार. वाघ नाही दिसला तर वाघमारे तर नक्कीच दिसेल. हां वाघोबा हे पहा. टीम आमची अध्यक्ष, आमचे अध्यक्ष